तुमच्याकडे गाय म्हैस असेल तर तुम्हीही मिळू शकता 2,31,000 रुपये. सरकारमार्फत क्रांतिकारी योजना दूध व्यवसायासाठी आणण्यात आलेली आहे. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांकडे पशुधन आहे, गायी किंवा म्हशी असतील, शेळ्यांसाठी देखील यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. योजना जुनीच आहे, पण 2024 मध्ये थोडेसे बदल त्या ठिकाणी झालेले आहेत. तर व्हिडिओमध्ये आपण आज गाय म्हैस गोठा 2024चं जे अनुदान आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर मग नेमकं हे अनुदान आहे, तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा, हा अर्ज कुठे सादर करायचा, या अनुदानाचे सर्वात महत्त्वाचे काही नियम आहेत की ज्यामुळे जे जर व्यवस्थित तुम्ही पाळले नाही तर तुमचं अनुदान रद्द होऊ शकतं, किंवा कोणत्या अशा अटी आहेत की ज्या तुम्ही पाळायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला पैसे वेळेवर मिळतील. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये मी स्वतः तुम्हाला अर्ज देखील देणार आहे जो भरून तुम्ही हे अनुदान प्राप्त करू शकता. त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की हा अर्ज कसा आणि कुठून तुम्हाला मिळेल, कसा भरायचा आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर दूध व्यवसायाविषयी व शेती संबंधी माहिती देणाऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीच्या बटनालाही दाबा. गायी किंवा म्हशींसाठी जवळपास 2,31,000 रुपये देणारं हे जे काय अनुदान आहे, तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एक अर्ज देणार आहे. तो अर्ज सर्वप्रथम भरून आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जायचे. तिथे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा सही आणि शिक्का घेऊन तोच अर्ज आपल्याला घेऊन तालुक्याला जायचा आहे. तिथे पंचायत समितीमध्ये हा अर्ज सादर करायचा असतो. मग तिथे आपल्या कागदपत्राची पडताळणी होईल. या अर्जामध्ये जी जी कागदपत्रे आहेत ती व्यवस्थित आहे का, व्यवस्थितपणे त्यात साक्षांकन केलेले आहेत का, ओरिजिनल आहेत का, याची व्यवस्थित पडताळणी होईल आणि हाच आपला अर्ज जिल्हा परिषदला पाठवला जाईल. मग तो जाईल जिल्ह्याला. मग तिथे जर तो अर्ज मंजूर झाला तर आपल्याला तात्काळ कळवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही ही जी काय रक्कम आहे तर ती त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. महाराष्ट्र सरकारद्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. गाय गोठा म्हैस गोठा अनुदानाची योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी फार पूर्वीच सुरू करण्यात आली होती. ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे अनुदान मिळतं ते कर्जाच्या स्वरूपात मिळतं. अतिशय सोपी पद्धत करण्यात आलेली आहे, ज्यामुळे अर्जदाराला जिल्हाधिकारी कार्यालयात, पशु विभागात कुठल्याही फेऱ्या मारण्याची गरज नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि पैसा यांची बचत होत असते. आता ही जी काही योजना आहे हिचा उद्देश जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत अनुदान नेमकं किती मिळेल, कसं मिळेल, आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात तुम्हाला याचा शासन निर्णय आणि अर्ज कुठून मिळेल, कसा भरायचा, काय कागदपत्रे याला जोडायची ते सांगणार आहे. काय व्हायचं, ग्रामीण भागामध्ये जनावरांची जी गोठ्यांची जागा आहे ती सर्वसाधारणपणे ओबडधोबड खाचकाळव्यांनी भरलेली असते. आता गाठे जे काय गोठे आहेत तर ते व्यवस्थितपणे बांधलेले नसतात. गोठ्यांमध्ये मग काय होतं, चिखल होतो, जनावरांचं शेण आणि मूत्र पडलेलं असतं. मग पावसाळ्यात तिथे भरपूर प्रमाणात चिखल होतो. यामध्ये अडचण अशी होती की जर जनावर त्याच्यावर बसलं तर विविध प्रकारचे इन्फेक्शन्स त्याला होतात, ते आजाराला बळी पडतं. बऱ्याच वेळा जे काही जनावरांची कास देखील याच्यामध्ये निकामी होते. शरीराच्या त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी याला प्रॉब्लेम यायला लागतात. त्याचबरोबर जे काय गोमूत्र आहे किंवा जे शेण आहे याचा देखील वेस्टेज त्यामध्ये होत असतं, कारण की हे खूप चांगलं क्षेत्रीय खत आहे, उत्कृष्ट प्रतीचं खत आहे. यामुळे सरकारने एक निर्णय असा घेतला, जर आपण पक्का गोठा जर प्रत्येकाच्या घरी असेल तर नक्कीच हे जे काय बहुमूल्य शेण किंवा जे ज्या गोष्टी आहेत त्या वाया जाणार नाही, जनावरं आजार पडणार नाही. तर त्याकरताच सरकारने ही एक क्रांतिकारी योजना आणली होती. आता या योजनेमध्ये सरकारच्या नियमानुसार गोठ्याची एक साईज त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्या साईजनंतर आपण पाहणार आहोत किती जनावरांसाठी किती अनुदान, कसं मिळवायचं, अर्ज कुठून मिळवायचा. 6 गुरांकरता 26.95 चौरस मीटर ही जमीन पुरेशी आहे. म्हणजेच त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी. याच्यामध्ये गव्हाण 7.7 मीटर बाय 0.2 मीटर आणि 0.65 मीटर, म्हणजे असं बरंचसं त्या ठिकाणी आहे. तो व्हिडिओमध्ये तुम्ही इथे बघू शकता. आता या अनुदानाअंतर्गत जी रक्कम, जी राशी तुम्हाला मिळणार आहे ती शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे जमा करण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारचा कमिशन एजंट नाही, कुठलाही मध्यस्थी माणूस नाही, तात्काळ तुम्हाला याच्यामधनं पैसे मिळतील. आता या योजनेचं नाव आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना. आता ही जी काही योजना आहे याच्या अंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम करण्यासाठी जवळपास 2 ते 6 गुरांसाठी एक मोठा गोठा बांधण्यात येतो. यासाठी तुम्हाला तब्बल 77,188 रुपये देण्यात येतात. लक्षात घ्या, 2 ते 6 गुरांसाठी. आता जर तुमची गुरं
6पेक्षा जास्त असतील म्हणजेच 12पर्यंत असतील तर तुम्हाला जवळपास हे अनुदान दुप्पट म्हणजेच 1,54,376 रुपये दिलं जातं. जर जनावरे 12पेक्षाही जास्त असतील, 18पर्यंत जर जनावरे असतील तर तुम्हाला तब्बल 2,31,564 रुपये अनुदान देण्यात येतं, जे तुमच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे येत असतं. आता हा जो काही लाभ आहे, हे जे काय अनुदान आहे, तर हे मिळण्यासाठी काही कागदपत्र तुमच्याकडे असणं अगदी जरुरीचं असतं. याचबरोबर यामध्ये काही विशेष फोटो तुम्हाला लागत असतात. जसे लाभार्थीचं काम मंजूर झाल्यानंतर जर योजनेअंतर्गत काम केलं असेल तर त्या कामाचा फोटो, काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो, काम सुरू करतानाचा फोटो आणि काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीसह फोटो, असे 3 फोटो याच्यामध्ये अंतिम प्रस्तावाच्या बरोबर 7 दिवसाच्या आत सादर करणं बंधनकारक असतं. त्यानंतरच अनुदानाची रक्कम सोडण्यात येत असते. तर 2024 जी गाय म्हैस गोठा अनुदान योजना आहे, तर तिचं महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना जनावरांचा गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव व अर्जपत्र हे आहेत. आता यामध्ये तुम्ही इथे जो शासन निर्णय आहे तर तो या ठिकाणी पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय जवळपास 3 फेब्रुवारी 2021चा आहे. तर त्याचबरोबर आता आपण अर्ज आणि प्रस्ताव जो आहे, अर्जाचा नमुना आहे, आता त्याकडे वळूयात. तर आता तुम्ही इथे बघू शकता की जो इथे अर्ज आहे, तर इथे महाराष्ट्र शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना, तर यामध्ये जनावरांचे गोठा कामाचे सविस्तर अंदाजपत्रक, तिथे ग्रामपंचायत लाभार्थीचे नाव, गट नंबर आणि ते अंदाजित रक्कम तुम्हाला लिहायची आहे. खाली एक चेकलिस्ट, कागदपत्रांची चेकलिस्ट म्हणजे कागदपत्र ही तुमच्याकडे असणार, ज्यामध्ये ग्रामसभा ठराव, प्रवर्ग नमुना 8, अंदाजपत्र, गोठ्याचा तपशील, जनावरांचा गोठा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी जागा आहे तिचा फोटो लागेल, GPS टॅग फोटो. त्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये नोटकॅम नावाचं एक ॲप डाउनलोड करावं लागेल. त्या ॲपद्वारे तुम्हाला फोटो काढून ते करावं लागेल. त्याबद्दल जो पशुधन आहे म्हणजे तुमच्या गायी किंवा म्हशी आहेत त्यांचा देखील या ॲपच्या माध्यमातून, नोटकॅमच्या माध्यमातून तुम्हाला फोटो, त्याबरोबर तुमचं बँक पासपोर्ट, आधार कार्ड, ग्रामपंचायतीचं मागणीपत्र, अशा पद्धतीनं हा असा अर्ज असणार आहे. हा अर्ज देखील तुम्ही आमच्या वेबसाईट kisanhelpline.org, स्क्रीनवर तुम्हाला दिसेल असेल, गुगलवर सर्च करायचं आहे kisanhelpline.org, असं गुगलवर सर्च करून तुम्ही तात्काळ तिथे जाऊन हा अर्ज त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. हा शासन निर्णय देखील त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. आणि पुढचा तुमचा जो काय अर्ज आहे तर तो अर्ज भरायचा आहे. खाली अल्पभूधारक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, ग्रामपंचायत शिफारसपत्र, संमतीपत्र, त्याचबरोबर इथं खाली जे काही फोटो आहेत तर ते जोडण्यासाठी विशेष बॉक्स देण्यात आलेला आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर तुम्ही पूर्वी याचा लाभ घेतलेला आहे की नाही याचं देखील तुम्हाला एक प्रमाणपत्र तुम्हाला खाली द्यावं लागतं. तर असा हा फॉर्म आहे. तर हा फॉर्म नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक आहे, त्या लिंकहून डाउनलोड करून तात्काळ हा भरावा. धन्यवाद.